कडकडीत उन्हाळ्यात आपल्या सगळ्यांचं आवडतं पेय म्हणजे ताक. याच ताकाला घरगुती ताकाच्या मसाल्याने एकदम टेस्टी बाजारात मिळतं तसं बनवूया. चला तर मग आज आपण बनवूया ताकाचा मसाला आणि मसाला ताक. मधुगंधास रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. यासाठी पॅनमध्ये आपण 25 ग्राम धणे घेतोय आणि धण्यांना छान भाजून घेऊया. मध्ये मध्ये छान परतत राहायचं आणि हलक्या ब्राऊन रंगावरती जेव्हा ह्याचा सुंदर अरोमा सुटायला लागेल तोपर्यंत आपल्याला ह्याला भाजायचे आहे. छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत आपले धणे. आपल्याला घरगुती मसाला तुम्ही एकदा बनवून ठेवला ना की साधारण महिनाभर स्टोअर करू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा ताक बनवण्यासाठी हे वापरू शकता. या ताक मसाल्याने बनवलेलं मसाला ताक अतिशय अप्रतिम चवीचं लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. अगदी आपण बाजारात पितो, गाडीवरती मिळतं तसं ताक आपलं लागतं. खूप एकदम टेस्टी होतं या मसाल्याने. मस्त छान ड्राय रोस्ट होत आहेत आपले धणे. आता ह्यावर आपण टाकूया 25 ग्राम जिरे आणि ह्यांनाही छान परतून घेऊया. परतता तुम्हाला लक्षात येईल की हलकासा रंग बदलतो आपल्या धण्यांचा आणि जिऱ्यांचा आणि अरोमा एक सुंदर असा सुवास यायला लागतो. गॅस हे सगळं करताना आपल्याला लो आचेवरतीच ठेवायचा आहे. छान आपले धणे आणि जिरे परतले गेलेत. ह्यावर आता आपण अर्धा इंच दालचिनी, 10 ते 12 काळ्या मिरे, अर्धा टीस्पून ओवा टाकूया आणि हे सगळं टाकून व्यवस्थित आपण हे परतून घेऊया. गॅस एकदम आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे. अख्खे मसाले जितके छान तुम्ही परताल तितकेच त्यांचे नॅचरल ऑइल्स अतिशय छान सिक्रेट होतात आणि आपला मसाला अतिशय छान होतो. उष्णतेमुळे प्रथम त्यांचे फ्लेवर्स बरोबर बाहेर निघतात आणि सतत हे सगळे मसाले परतत राहायचे. मग ह्याला थंड व्हायला आपण बाजूला ठेवून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त छान परतले गेलेले ब्राऊन रंगावरती आणि थंड व्हायला आपण ठेवले. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आता आपण ह्याला टाकून ह्याची बारीक पूड करून घेऊ. छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे सगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. अशा प्रकारे छान आपली एकदम फाईन पावडर आपण केलेली आहे. एकदम बारीक पूड केलेली आहे ह्याची तुम्ही बघू शकता. आता हा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि ह्यावर 1/4 टीस्पून सुंठ टाकूया. यावर 1/4 टीस्पून हिंग टाकूया. अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टेबलस्पून पुदिना पावडर, 1 टेबलस्पून काळं मीठ किंवा सेंध मीठ आणि अर्धा टेबलस्पून साधं मीठ. हे सगळं टाकून आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान व्यवस्थित हे सगळे पावडर्स आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. हा ताक मसाला जेवढा टेस्टी आहे तेवढा पाचक सुद्धा आहे. कडकडीत उन्हाळ्यात जेवण केल्यानंतर हा ताकाचा मसाला टाकून केलेला मसाला ताक किंवा मठ्ठाई करताना वापरा. अतिशय पाचक आणि शरीराला थंडावा देणारं होतं. मस्त छान मिक्स झालंय तुम्ही बघू शकता. अगदी सगळं मिळून आलंय एकत्र. हा आपला ताकाचा घरगुती मसाला जो ताकात मिक्स केल्यावर अगदी बाजारात मिळतं तसं मस्त टेस्टी ताक होतं तयार आहे. हा ताक मसाला महिन्याभर एअरटाईट डब्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. आता आपण मिक्सरच्या भांड्यात 2 कप दही टाकूया. तुम्हाला मिक्सरमध्ये नसेल करायचं तर तुम्ही साधं पातेल्यात 2 कप दही घेऊनही घुसळून घेऊ शकता रवीने. यावर आपण थोडी मूठभर चॉप केलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्सरमध्ये ह्याला एकदा फिरवून घेऊया. त्याच्यानंतर यावर आपण टाकतोय 1 टेबलस्पून आपण जो बनवलेला आहे तो मसाला आणि 2 कप पाणी. 2 कप थंड पाणी टाकतोय आपण हे ताक बनवताना. शेवटी अर्धा टेबलस्पून साखर आणि हे सगळं टाकून आपण मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घेऊया. झालं आपलं मस्त झटपट ताक तयार आहे. थंडगार मस्त ताक. तुम्हाला हवं असेल तर बर्फ टाकून छान एकदम चिल्ड सर्व करा.
मस्त या ताकाच्या मसाल्यामध्ये मीठ वगैरे आपण सगळं आधीच टाकलेलं आहे, म्हणून सेपरेट आपल्याला मीठ ह्याच्यात ॲड करायचं नाही आहे. अतिशय टेस्टी आणि एकदम भारी चव आहे या ताक मसाल्यामध्ये बनवलेल्या ताकाची. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कळवा कशी झाली ते. अशाच छान छान रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू.